सर्वांची चांगली करमणूक केली आणि सर्वांना सगळं सांगितलं. कबड्डी याचे नियम सांगितले आपल्या कुस्तीचे आणि पॉईंट सगळ्या गोष्टी करून आता आखरीसुद्धा कुस्ती जवळपास 2 तास चालली. पण न्यायालयानं त्या दोन्ही पैलवान परेशान होऊन त्यांनी सांगितलं आणि आमच्या सर्व देणगीदारांनी आणि कमिटीच्या सर्व माननी बऱ्याच 2-3 कुस्त्या आम्हाला त्यांना 50% देण्याचं काम करावं लागलं. आणि याच्यामध्ये हार जीत होत असते. जितलेल्याही पैलवानांनी आणि हारलेल्याही पैलवानांनी खचून न जाता आपण सर्वांनी पुढे सुद्धा यावर्षी पुढल्या वर्षी सुद्धा आमच्या या यात्रेमध्ये येऊन आम्हाला सर्व सहकार्य करावं एवढेच बोलतो. आता जास्त वेळ झाल्यामुळं बाकी काही न बोलता आता ज्या ज्या पैलवानांनी कुस्त्या जिंकल्यात आणि हरल्यात त्या दोघांनी सुद्धा येऊन त्यांचं मानधन वरील सर्व मान्यवरांच्या हाताने घेऊन जावं. त्याच्यामध्ये देणगीदार असतील, आमचे नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, सन्मान्य कमिटी असेल, सर्व त्या हाताने ते घेऊन आम्हाला उपकृत करावे ही विनंती. जय महाराष्ट्र. आदरणीय अशोक पाटील गौड यांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावं. आदरणीय डॉक्टर फेरोज इनामदार आपणही कृपया व्यासपीठावर यावं, आपणास विनंती आहे. आरेफ अली इनामदार आपण व्यासपीठावर यावं, कृपया विनंती आहे. आदरणीय माजी सेवक, आदरणीय माजी नगरसेवक आमचे दाजी आदरणीय मुद्देवाड साहेबांना विनंती आहे, आपण 2 मिनिटासाठी बोलावं या ठिकाणी. केशवजी मुद्देवाड 2 मिनिटं मार्गदर्शन. आपण या यात्रेसाठी आलेले सर्व रसिक बांधव, पैलवान, पोलीस प्रशासन, नगरपालिकेचे कर्मचारी, पत्रकार बांधव, दरवर्षीप्रमाणे यावर्षी महादेवाची जंगी यात्रा भरण्यात आलेली आहे. जवळपास 15 तारखेपासून ते आज 18 तारखेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. या यात्रेला सर्वात जास्त परिश्रम माननीय नागनाथरावजी घिसेवाड साहेब यांचं असते. त्यांना सहकारी म्हणून बाबू अण्णा दंडवे हे दरवर्षी त्यांच्यासोबत असतात. या ग्रामपंचायत काळापासून ते आतापर्यंत प्रत्येक यात्रेमध्ये जास्त परिश्रम घेणारे आमचे मोठे भाऊ दरबार साहेब, आमचे मामा हापसकर मामा, जावेद भाई, हे सर्व कर्मचारी इथं जात पात धर्म न बघता या यात्रेला शोभा आणतात. त्याचप्रमाणे यावर्षी पण गेल्या वर्षी काही कारणास्तव साहेबांचं काही वैयक्तिक काही अडचणी असतील त्यांच्यामुळं त्यांनी पुढाकार नाही घेतला आणि त्यांना या यात्रेची सर्व माहिती आहे. पैलवान कसे आणायचे, कुठून आणायचे, शंकरपट कसा लावायचा, विविध पशु मार्गदर्शन कसं करायचं, आज पूर्ण त्यांना नागनाथरावजी घिसेवाड साहेबांना ते बी होईल बाबा, ते बी होईल, थांब जरा. आता बाबू अण्णा दंडवेला कानात विचारतो मी. महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांचा मास चालू असल्यामुळे काही कारणास्तव आपलेच बांधव सूचना दिलेली आहेत की महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज एक जाणता राजे होते आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी असं नाच गाणं नृत्य होऊ नाही. नाच गाणं काय वाईट नाही, या नाच गाण्यातून घेणारा माणूस चांगलं काही घेऊ शकतो आणि वाईट माणूस ते वाईट घेऊ शकतो. महाराष्ट्राची शान म्हणजे ही लावणी.
लावणी म्हणजे काय एक कला आहे. त्या कलेला आता जसं कुस्ती आपण बघलो त्याला चांगल्या पद्धतीनं बघलं तर चांगलंच आहे. त्याच प्रकारे लावणी म्हणजे काय वाईट गोष्ट नाही. बाबूअण्णा दंडवेला सगळं थोडं माहिती आहे. त्याच्यामुळं आता मला आमचे मोठे बंधू इथं आपल्यासमोर मार्गदर्शन करण्यासाठी माझं नाव सुचवलेले आहे. आपण बऱ्याच वेळापासून यात्रेत आले आहेत. पैलवान लोक आलेले आहेत. त्यांचं बक्षीस जाहीर होणार आहे. मी काय जास्त वेळ घेत नाही. बक्षीस आता वाटपाला चालू होईल. त्या अगोदर आमचे काका, माझे परिवाराचे सदस्य, माझे राजकीय गुरु, माझे देव नागनाथराजवी घिसेवाड साहेब यांनी मला बोटाला धरून आज या स्टेजवर जे आहे मी नागनाथरावजी घिसेवाड साहेबांमुळेच आहे. त्या साहेबांना विनंती करतो की आपण थोडं मार्गदर्शन करावे. आदरणीय PSI राम कराड साहेबांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावं. आदरणीय PSI जाधव साहेब आपणही व्यासपीठावर यावं, आपणास विनंती आहे. आदरणीय श्रीकांतजी दरबार आपण व्यासपीठावर या. आदरणीय राम कराड साहेब, आदरणीय जाधव साहेब आपण व्यासपीठावर यावं. अत्यंत सुंदर असं सहकार्य, सुंदर असं आपलं सर्वांचं लाभलं. आपण कृपया व्यासपीठावर या. अत्यंत सुंदर असं निवेदन आपल्या यात्रा कमिटीचं मागील 4-5 दिवसापासून चालू आहे. आताच आमच्या दाजीने विषय काढला. मागच्या वर्षी काही अडचणीमुळे यात्रा झाली नव्हती आणि मात्र मी सांगू शकतो की मागच्या वर्षी जेवढी झाली ना त्याच्यापेक्षा दुपटीनं यात्रा झाली. म्हणजे मागच्या वर्षीची कसर निघाली. म्हणून आपणास विनंती करतो की आदरणीय अध्यक्ष, अनेक अडचणीवर मात करून आम्हाला माहिती आहे, आम्ही जवळ राहतो, किती अडचणी आल्या, यात्रा करणं किती अवघड आहे, ती बाब कशी आहे, जेवढं तुम्हाला वाटते ना तेवढं सोपं नाही. ते करता करता नाकी नऊ येतात. ही अडचणी आम्ही जवळून बघल्या. आदरणीय नगराध्यक्ष साहेब आहेत, आदरणीय घिसेवाड साहेब आहेत. आदरणीय घिसेवाड साहेबांना माझी विनंती आहे की आपण आज या ठिकाणी मार्गदर्शन करावं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जोरात रे जोरात, उद्या शिवजयंती आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आज आपल्या या भोकर शहरामध्ये आपल्या सर्वांचं दैवत भोलेनाथ महाराज या महादेव शिवरात्री यांनी या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपल्या या शहरामध्ये फार मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते. हे तालुक्याचं ठिकाण आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गावामधलं दैवत आहे त्या त्या गावामध्ये यात्रा भरत असते आणि त्याचप्रमाणे आपल्या भोकरमध्ये यात्रा या वर्षी आपण भरवली. मागच्या वर्षी झाली नाही तर काही कारणास्तव सोडून द्या, परंतु पांचाळ सर म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी अतिशय दुप्पट यात्रा या ठिकाणी केली. आणि आजच्या या प्रसंगी आपल्या भोकर नगरीचे या ठिकाणी नगराध्यक्ष श्री भगवानरावजी दंडवे, आमचे या ठिकाणी सोबत असलेले श्री BR पांचाळ, या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक श्री लल्ला पिटलेवाड, या ठिकाणी आमचे पाटील, उपस्थित सर्व नगरसेवक आणि विशेष आमच्या पोलीस स्टेशनचे आमचे सहकारी मित्र PSI साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या परिसरातून सर्व तरुण मंडळी आणि बऱ्याच दुरून आलेले पैलवान. आता तरुण मंडळी बरीच काही गोष्टी ऐकण्यासाठी थांबले की उद्याचं काय, उद्याचं काय, उद्याचं काय, उद्या काही नाही, उद्याचं काही नाही, उद्या फक्त जयंती आहे, उद्या फक्त शिवरायांची जयंती आहे, ज्या महाराष्ट्राचं दैवत आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाला
न्याय देण्याचं काम केलं, सर्वसामान्य माणसावर होत असलेला अन्याय दूर करण्याचं काम केला. असा रयतेचा राजा म्हणजे गोरगरिबाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची उद्या जयंती आहे. म्हणून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, आपल्याला जयंती महत्त्वाची आहे, छत्रपती शिवाजी महाराज महत्त्वाचे आहेत. म्हणून उद्या आपला तुमच्या आवडीचा, पहिला आमच्या होता आता नाही, तो कार्यक्रम आता काय झाला, रद्द झाला. कारण शिवजयंती ज्या दिवशी आली त्या दिवशी घेणं आपल्याला योग्य नाही. म्हणून आमची यात्रा कमिटी सांगितली की आता आपल्याला म्हणजे हे 19ला शिवजयंती आहे आणि त्या दिवशी म्हणजे लावणी हे काही वाईट नाही आहे, कारण देवादिकापासून चालत आलेले आहे कार्यक्रम. आपल्या स्वर्गाचा देव म्हणजे कोण, इंद्रदेव. इंद्रदेवाच्या दरबारामध्ये उर्वशी, रंभा, मेनका, उर्वशी, रंभा, मेनका ह्या अप्सरा म्हणजे नाच गाण्यासाठी प्रसिद्ध त्यावेळेस होत्या. ते तेव्हापासून चालत आलेलं, हे का नवीन नाही. काही काही जणांमध्ये नवीन आहे, नवीन नाही, अजिबात नाही. राजा रजवाड्यापासून चालू आहे. आपण तर कोण आहे, कोणीच नाही. पण तुमच्या खातीर या ठिकाणी ठेवलं होतं. परंतु या उद्याचा दिवस म्हणजे आपल्यासाठी म्हणजे महत्त्वाचा आहे, राजाचा दिवस असल्यामुळं तो आम्ही कॅन्सल केला. चांगलं केलं की नाही, केलं की नाही रे? हां, टाळ्या वाजवा जोरात जरा. म्हणून त्याच्यासाठी आपण कॅन्सल केलेला आहे. आपल्याला पाहायचंच असेल तर पुन्हा कधीतरी बघू, पुन्हा कधीतरी बघता येईल आपल्याला. तुमच्या आवडीचा कार्यक्रम पुन्हा नंतर आणू आपण. हां, जमना तर 30-35 किलोमीटरवर जाऊन ये. म्हणून आज आपल्याला जे कुस्तीगीर पैलवान या ठिकाणी आले होते, लांब लांबून पैलवान. पहिला नंबरची जी कुस्ती झाली ना, तो पैलवान दिल्लीचा आहे. अतिशय चांगला पैलवान. या महाराष्ट्रामध्ये असलेले मोठे पैलवान ज्याचं नाव आहे, काय नाव आहे, सिकंदर शेख. ज्या सिकंदर शेखला ज्यांनी पाडलं त्या पैलवानाला या पैलवानाने पाडलं. आज 1 नंबरचा जे पैलवान जिंकला ना, त्या सिकंदर शेखला ज्यांनी पाडलं त्या पैलवानाला ह्या पैलवानाने पाडलं. आणि कालही कोल्हापूरला मला वाटते कुस्ती जिंकलेली आहे. यांनी मला वाटते काय त्या पैलवानाचं नाव माझ्या लक्षात नाही, चांगला पैलवान होता तोही काल पडलेला. त्या नाही ते नाही, दुसऱ्याला पाडलं, बनकर. बनकर, हां बनकर, महाराष्ट्र केसरी बनकर. त्या महाराष्ट्र केसरी पैलवानाला ह्याच पैलवानाने आज जे आपलं तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे की एवढा मोठा पैलवान आज आपल्या या कुस्ती फळामध्ये आपल्याला लाभला, त्याची कुस्ती आपल्याला पाहायला मिळाली. हे तुमचं आमचं भाग्य आहे. म्हणून आजही या परिसरातून जे जनता आली, सर्व शौकीन आले आणि सर्वांनी आपल्या या कुस्ती अतिशय आनंदाने चांगल्या वातावरणामध्ये पार पडल्या आणि आपणही ते बघितले. आणि एवढ्या कुस्त्या, किती कुस्त्या झाल्या तुम्ही मोजल्या का? कोणी मोजल्या? कोणी मोजल्या? एवढ्या कुस्त्या झाल्या. नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे, मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात कुस्त्या आणि त्याला जास्त इनाम असलेलं म्हणजे फड म्हणजे भोकरचा. मराठवाड्यामध्ये माळेगावला सुद्धा नाही. माळेगावची यात्रा मोठी. माळेगावच्या यात्रेमध्ये काय काय आहे ना, काय काय आहे ना, सगळंच येते. कुत्रे, मांजरे, गाढवं, घोडे, उंट, साप, घोंगडेवाले, म्हशीवाले, दूधवाले, असे खूप काही येते. एवढी मोठी यात्रा, पण त्याही ठिकाणी शासन सगळ्या गोष्टी करते. पूर्ण जिल्हा परिषद म्हणजे शासनाचा खर्च त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून लावणीच्या स्पर्धा तिथं होतात. खंडोबाच्या यात्रेमध्ये दहिया साहब, दहिया, आपको फ्लाइट है मुंबई से? हाँ, पूर्णा से फ्लाइट, पुणे अभी नहीं है, सुबह है. पुणे से डेली है, डेली, कोई बात नहीं, हो जाएगा ख़त्म. अभी 2 मिनट में. तुम्हारे को अच्छा नहीं लगा? फल अच्छा है कि नहीं? बाद में आती कि नहीं?
हाँ ते आना पडता बहुत अच्छा फळ आहे अपना आणि ह्या दिल्लीच्या पैलवान या ठिकाणी आले ते दह्या त्यांच्यासोबत आल्यामुळं त्यांच्या आपण टाळ्याने स्वागत करायचं. आपके ये हमारे सब जो लोग हैं इधर के, आप यहाँ आने से हम सब तालियां बजा के आपका स्वागत कर रहे हैं. और तुम्हारी जो कुश्ती है दोनों की भी बहुत अच्छी कुश्ती हो गई, अच्छी कुश्ती हुई. हमारे यहाँ महाराष्ट्र के भी पहलवान बहुत अच्छे, महाराष्ट्र हो दिल्ली हो सब मिलके अपन यहाँ पर पहलवान कुश्ती लगाए. ठीक है, आप सब मिलके यहाँ पर आए और सभी कुश्तीगीर जो उनके वस्ताद भी यहाँ पर आए और सब मिलके अच्छा तुम्हारा हमारा जो संबंध है अभी अगले भी साल अपना अच्छे से बढ़ाएंगे और आप अगले साल भी यहाँ आना, हम आमंत्रित अभी कर देते हैं आपको. चलो कोई बात नहीं, हमारे यहाँ पर कुश्ती के अखाड़े में इस मैदान पर कुछ छोटी मोटी बातें कुछ हो गए होंगे, कोई गलती से कुछ अपने को नाराज भी हो गए तो अब नाराज हम आपके दूर करेंगे. नाराज यहाँ हमारे लोग जो है बहुत अच्छे लोग हैं और आपको सबको संभालने वाले लोग हमारे यहाँ पर है. और अब कोई नाराज है हमारे यहाँ पर? कोई नहीं ना? आप कुश्ती छोड़े बोल के नाराज नहीं तो नहीं ना? चलो कोई बात नहीं, हमारी यात्रा कमेटी का जो निर्णय है वो निर्णय यहाँ पर फाइनल रहता है और उसके हिसाब से आप यहाँ पर कुस्ती आप बराबरी के बराबर छोड़ दिए. चला पहिला नंबर ज्यांना आला त्यांचं आणि सर्वांचं आणि विशेष तुम्हाला सांगतो, ज्यांनी ज्यांनी आम्हाला पहिला नंबर दुसरा नंबर सगळे जे बक्षीस दिले आमच्या भोकरच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचं या ठिकाणी पहिलं अभिनंदन करतो की त्यांनी या कुस्तीच्या फळामध्ये हे मोठमोठे इनाम देऊन आमच्या सर्वांना एक ताकद दिली की आपली ही यात्रा सर्वांची आहे, भोकरची आहे, आपण सर्व मिळून यात्रा करावं म्हणून हे मोठमोठे कुस्ती आमचे इनामं ठेवलेले आहे. या ठिकाणी वाघमारे आहेत, आमचे जे केशवराव जे आहेत ते सर्व आम्ही जे यांच्या बरोबर असलेले 15,000ची 41,000ची 55,000ची 51,000ची 1,00,000ची 75,000ची या सगळ्या कुस्त्या या सर्वांनी लावलेल्या आहेत आणि कुस्तीला आणि इथल्या जत्रेला त्यांच्यामुळं फार मोठी शोभा आली म्हणून आम्ही त्यांचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. आणि पुढच्या वर्षीची आजच तारीख घेतली कोण? लल्लानी. कोणाची तारीख घेतली? लावणीची नाही बरं, नाही नाही, आपल्या सर्वात महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले, सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कोण असतील कीर्तनकार? इंदोरीकर महाराज. इंदोरीकर महाराजाची तारीख भेटलेली आहे पुढच्या वर्षीची, आत्ताच घ्यावं लागली. ते महाराज म्हणले घ्यायचं असलं तर आत्ता घ्या, नाही पुन्हा नंतर नाही, पुढच्या वर्षीची, म्हणून त्यांनी तारीख घेतली. त्यांचे आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू आपण. म्हणून आपण सर्व आता आपल्या या इनामाला आपण सुरुवात करू. आपण सर्वही मस्त आपला आनंदाने त्या ठिकाणी बघल्या, सर्वांनी कुस्तीची मस्त आपला आनंद लुटला आणि त्याच पद्धतीनं आता आपला इनाम या ठिकाणी आपण देऊ आणि अशाच पद्धतीनं आपलं सहकार्य सदैव असावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. 8व्या क्रमांकाचं बक्षीस 21,000 रुपये होतं. कैलासवासी गोविंदराव किशनराव गेंटेवार यांच्या स्मरणात श्री आकाशी बालाजी गेंटेवार यांच्यातर्फे आणि विजेता पैलवान आहे साईनाथ ओमाटे. आपण स्टेजवर या. आणि सोबत योगेश पाटील नाशिक, आपण पण वर या. विजेता आणि पराभूत पैलवान दोघांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होईल. साईनाथ चला समोर या. योगेश पाटील नाशिक. 21,000चा विजेता पैलवान साईनाथ ओमाटे. टाळ्या करा मंडळी, टाळ्या. चला योगेश पाटील समोर या. पराभूत पैलवानास 30% रक्कम या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतरचं बक्षीस आहे 7व्या क्रमांकाचं रोख रक्कम 31,000 रुपये
आणि कैलासवासी पोशेट्टी राजन आलेवाड यांच्या स्मरणार्थ श्री संतोष आलेवाड तालुका प्रमुख शिवसेना उभाटा यांच्यातर्फे पैलवान आहेत आदित्य मोरे ब्राह्मणवाडा 7वा क्रमांक 31,000 रुपये. हो आणि अमोल चव्हाण मोप पराभूत पैलवान आपण पण या. आदित्य मोरे ब्राह्मणवाडा चला. आलेवाड भाऊ कुणी आहेत का? आपल्या हाते आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार आहे पैलवानाला. संतोष भाऊ आलेवाड आपण या. आणि त्यानंतर 6व्या क्रमांकाचं बक्षीस होतं 41,000 रुपये. कैलासवासी लक्ष्मणराव साहेबराव पिटेवाड यांच्या स्मरणार्थ श्री गणपत पिटेवाड तालुका अध्यक्ष भाजपा भोकर यांच्यातर्फे साहेब ती कुस्ती गणपत भाऊ पिटेवाड आपण वर या. चला अच्युत टर्के आणि आबू चाऊस कुस्ती ही बरोबरीत सुटली होती. आपण दोन्ही पैलवान वर या. गणपत भाऊ पिटेवाडा आपण वर या. हे पहा फोटो घ्या पाठीमागं त्यांचं करून द्या नंतर. त्यानंतर 5व्या क्रमांकाचं बक्षीस होतं 45,000 रुपये. श्री जगदीश पाटील भोशीकर डॉक्टर शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर सभापती यांच्यातर्फे 45,000 रुपयाचं बक्षीस होतं. आणि विजेता पैलवान आहे विक्रम गायकवाड वासिम. चला विक्रम. आणि पराभूत पैलवान आहे किरण जाधव शाहू आखाडा कोल्हापूर. दोन्ही पैलवान या. विजेता विक्रम गायकवाड जगदीश पाटील भोशीकर यांच्यातर्फे बक्षीस होतं सर ते. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 51,000 रुपये होतं. कैलासवासी सटवाजी रामजी उलेवाड यांच्या स्मरणार्थ श्री गोविंद सटवाजी उलेवाड यांच्यातर्फे. आणि विजेता पैलवान आहे राजू पाटील कदम निळा. आपण स्टेजवर या राजू पाटील निळा. आणि गोविंद भाऊ सटवाजी उलेवाड आपण या. उलेवाड भाऊ आहेत का? आणि पराभूत पैलवान आहे बालाजी खरात. चला पैलवान. आणि त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाची कुस्ती आहे 55,000 रुपयासाठी. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 55,000 रुपये. कैलासवासी श्यामसुंदर खंडोजी मेटकर यांच्या स्मरणार्थ श्री इंजिनियर साईप्रसाद श्यामसुंदर मेटकर यांच्यातर्फे. आणि विजेता पैलवान आहे अनिल जाधव करमाळा. विजेता पैलवान अनिल जाधव करमाळा. हो. आणि पराभूत पैलवान आहेत उमेश चव्हाण
आपण यावर कोल्हापूरचे त्यानंतर द्वितीय क्रमांकाची कुस्ती होती कैलासवासी गुणाबाई खंडोजी मेटकर यांच्या स्मरणात श्री केशव मुद्देवाड नगरसेवक नगरपंचायत भोकर यांच्यातर्फे ती कुस्ती बरोबरीत सुटलेली आहे. पैलवान आहेत विजय शिंदे वारा आणि रोहित दहिया शाहू आखाडा कोल्हापूर. दोन्ही पैलवान वर या. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जी आजच्या मैदानाचे आकर्षण ठरलेली कुस्ती सुमारे 1.5 तास चाललेली कुस्ती आहे ती विजय शिंदे वारा आणि रोहित दहिया कुस्ती ही बरोबरी सुटली. एक सेकंड. या कुस्तीसाठी आमचे दाजी करणवाड साहेब स्पंदन हॉस्पिटल यांच्याकडून हरियाणा येथील मल्ल दय्या यांना 5,000चं पारितोषिक दिलेलं आहे. या कुस्तीसाठी प्रोत्साहनार्थ बक्षीस म्हणून हरियाणा येथून आलेले दय्या यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक आमचे दाजी करणवाड सर यांच्याकडून 5,000 रुपये दिलेले आहे. तरी त्यांनी ते स्वीकारावे. चला ह्यांचं झालं का. आणि 1 नंबरची कुस्ती होती 1,01,111 रुपये. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष सौ सुवर्णा दिलीप वाघमारे नगरसेविका व अविनाश दिलीप वाघमारे नगरसेवक भोकर यांच्यातर्फे आणि विजेता पैलवाने अभिनायक सिंग गुरु बद्रीनाथ आखाडा दिल्ली आणि पराजित पैलवाने महारुद्र काळे छत्रपती शिवराय आखाडा कुरुडवाडी. चला 15,000 रुपयासाठी एक कुस्ती होती. माधव पैलवान बितनाळ आपण वर या. आणि त्याचा प्रतिस्पर्धी होता हनुमंत माळखोटा. अमोल शहाणे यांच्यातर्फे ही कुस्ती होती 15,000 रुपयासाठी. चला 15,000 रुपयासाठी कुस्ती. माधव पैलवान बितनाळ आपण स्टेजवर या. अमोल शहाणे अमोल भाऊ शहाणे
चला अमोल शहाणे आपण वर या. विजेता पैलवान आहे माधव बितनाळ. माधव आला का? नाव टाकून द्या की मला पॉम्पलेट घ्यायचं 15 राहिले तर नाही नाही त्याचं नाव घ्या. आयोजक ज्याच्या कोणाच्या नावावर कुस्ती येते नाव काढा की पॉम्पलेट काढा की काढा पटकन लोक मला सांगा. चला साईनाथ परमेश्वर. साईनाथ परमेश्वर आपण वर या. आणि पैलवान आहेत वैभव खटिंग. साईनाथ परमेश्वर. सांग सर पहिलवान आहे तिथं मी सांगतो. यांचं कोणाच्या नावावर आहे? सोम शेट्टीच्या नावावर ते लिहून द्या ना मला. आहे ना दत्तराव सोम शेट्टी. किती टक्के? 12,000 3,000 बरोबर आहे. सर हात थांबा थांबा अजून पुढे थांबा. सोहम दत्तराव शेट्टे यांच्यातर्फे 12,000 रुपयाचं बक्षीस होतं. हे 15,000 सोहम शेट्टीच्या नावाची 80% 12. हा 15,000 रुपयाचं बक्षीस होतं सोहम दत्तराव शेट्टे यांच्यातर्फे. विजेता पैलवान आहे हनुमंत आणि बरोबरी ना बरोबरी आहे. दोन्ही याच्या हातात देऊन टाक. हे पहा ज्यांचं बक्षीस घेतलं ते खाली जा. तुमच्या चिठ्ठ्या आहेत ना. थांबा एक मिनिट मिळून जाईल तुमचं बक्षीस मिळेल. हा चला दिगंबर शहाणे यांच्यातर्फे बक्षीस होतं. सोम शेट्टी घेतले ना सर नाव. पहिलवान दोन्ही समोरच आहेत. बरोबरीत विभागून द्यायचं दोघांना. बरोबरीत आहे सर ते. बरोबर आहे.